अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. कितीही कठीण काळ असू द्या, परंतु त्यावेळेस देव तुमची साथ मात्र कधीच सोडणार नाही. कितीही वाईट दिवस येऊ द्या, कितीही तुमच्यावर संकट येऊ द्या, परमेश्वर कधीच तुमचा हात सोडणार नाही. ज्या भक्तांचा देवावर मनापासून विश्वास आहे, कृपया त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्या भक्तांचा परमेश्वरावर विश्वास नाही, अशांनी कृपया हा व्हिडिओ बघू नका. कारण प्रत्येकाचं नशीब देवाच्या हातामध्ये आहे. ज्याला जसं वागायचं तसं वागू द्या. मात्र जो खरोखर देवाची भक्ती करतोय त्या भक्तांना कधीच वाईट वागू नका. कारण आपण परमेश्वराच्या जवळ आहोत. आपल्याला परमेश्वर मार्गदर्शन करताय, आपल्याला परमेश्वर ज्ञान देताय. आणि हे सर्व देऊनही आपण जर वाईटच वागत असू तर आपल्या जीवनात काहीच अर्थ उरत नाही. बाळांनो, परमेश्वराच्या दरबारात जो येतो तो सोबत जाताना काहीतरी मात्र घेऊन जातो. मग तो अनुभव असू द्या, कुठले आशीर्वाद असू द्या, किंवा कुठलीही दुसरी चांगली गोष्ट असू द्या. देवाच्या दरबारातून कधीच कोणी खाली हात जात नाही. काहींच्या डोक्यामध्ये चांगले विचार तयार होतात, काहींना चांगलं ज्ञान मिळतं, काहींना चांगले आशीर्वाद मिळतात. म्हणून देवळात जाणं चांगलंच आहे. आणि प्रत्येक वेळेस देवळात जाताना काही मागितलंच पाहिजे असे नाही. देवळात जा, कशासाठी जा? देवाला धन्यवाद देण्यासाठी जा, की तुम्ही एवढं सर्व मला काही दिलं आहे, त्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. प्रत्येक वेळेस देवळात फक्त काहीतरी मागण्यासाठी जाऊ नका, तर कधीकधी परमेश्वरासाठी जा. प्रत्येक वेळी आपला तिथे फायदा आहे म्हणून तिथे जायचं असं नाही. तर देव आपले आहेत, देवाने आपलं म्हणणं ऐकलं आहे, यासाठी देखील तुम्ही देवळात जायला हवं. देवळात जाताना तुमचं मन मात्र शुद्ध असायला हवं. कारण ज्यावेळेस तुम्हाला परमेश्वराची साथ मिळते त्यावेळेस तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टी होण्यास सुरुवात होते. ज्या भक्तांचा खरोखर विश्वास आहे त्यांना हा अनुभव जरूर आला असेल. ज्यावेळेस आपण देवळात पाय ठेवतो त्याच वेळेस आपल्या मनातील वाईट विचार दूर होतात आणि चांगल्या विचारांची आपल्या जीवनात सुरुवात होत असते. म्हणून जेवढा तुम्हाला वेळ मिळेल तेवढा देवळात चक्कर नक्की मारा. देव कोणताही असू द्या, मात्र प्रेम आणि भावना सारखीच ठेवा. श्री स्वामी समर्थ महाराजांचे खूप चांगले गुण आहेत जे आपण घेतलेच पाहिजे. त्यांची भक्ती केल्याने कधीच कोणाचं वाईट होत नाही, तेव्हा आपलं का होईल? बाळांनो, ज्यांचा विश्वास आहे त्यांना अनेक अनुभव आले आहेत. आणि जे फक्त भक्ती करताय परंतु ज्यांचा विश्वास नाही, ज्यांचं मन साफ नाही, त्यांना कधीच अनुभव येणार नाही आणि त्यांना कधीच देवाची खरी किंमतही कळणार नाही. जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला कळकळून सांगत असतो की परमेश्वरासाठी हे करा, तर आपण त्यातील एक तरी गोष्ट करायलाच हवी. ज्यावेळेस आपल्याला कळत असूनही आपण जर चुकीचंच वागत असू तर तो सर्वात मोठा अपराध आहे. म्हणून आपल्याला चुकीची गोष्ट करायची नाही, तर फक्त चांगली आणि चांगलीच गोष्ट करायची आहे. ज्यावेळेस आपल्याला जीवनात अंधकार दाटलेला असतो, सर्वत्र काळोख असतो, आपल्याला कुठेच आशेचा किरण दिसत नाही, त्यावेळेस आशेचा किरण दाखवतात ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. प्रेमाचे दुसरे नाव म्हणजे स्वामी समर्थ, भक्तीचे दुसरे नाव म्हणजे स्वामी समर्थ. अशा या स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपल्याला करायला मिळाली आहे. म्हणून स्वतःला कधीच कमजोर समजू नका. आपण नशीबवान आहोत की आपल्याला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या नावातच प्रेम आहे, त्यांच्या नावातच भक्ती आहे, त्यांच्या नावातच सर्व काही आहे. म्हणून सर्वांसोबत प्रेमाने वागा, सर्वांसोबत चांगला विचार करा. जीवनात काहीतरी मिळवायचं आहे म्हणून सेवा कधीच करू नका. प्रत्येक गोष्ट मिळेल, आपलं ते कामच आहे प्रत्येक गोष्ट मिळवायची, परंतु ती मिळवण्यासाठी देवाच्या आशीर्वादांसोबत आपले प्रयत्न देखील तेवढेच गरजेचे आहे. फक्त देवाकडे मागायचं आणि स्वतः काहीच करायचं नाही, हे चालणार नाही. ज्यावेळेस तुम्ही देवाकडे एखादी गोष्ट मागता त्याच वेळेस आपण आपल्या परीने जेवढे होईल तेवढे प्रयत्न करायला हवेत. कारण जेव्हा आपण प्रयत्न करू, जेव्हा आपण जीवनात काहीतरी मिळवण्यासाठी धडपड करू, तेव्हा आपली धडपड भगवंत बघत असतात.
आणि बाळांनो, लक्षात घ्या, जेव्हा आपली धडपड भगवंत बघतात तेव्हाच ते आपल्याला मदत करण्यासाठी धावत येतात. जर आपण काहीच केलं नाही, फक्त देवाकडे आपल्या मागण्या मांडल्या, तर देव देखील त्या कशा पूर्ण करतील. जर आपल्याला स्वतःला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी आपण शून्य कष्ट करतोय, तर देव त्यामध्ये का आपला वाटा दाखवतील? देव का प्रयत्न करतील? देव का तुमचं काम पूर्ण करतील? म्हणून बाळांनो, लक्षात घ्या, जीवनात जे मिळवायचं ते मिळवण्यासाठी अगोदर आपले प्रयत्न दाखवा, मग देवाकडे मागणी घाला. जीवनात सर्व काही मिळेल, फक्त तुम्ही तुमच्या परीने तुमचं कार्य करत राहा. जीवनात काही काम नसेल तर काम मिळवा. जीवनात विचारांचा तोटा असेल तर विचार मनामध्ये भर घाला, कारण ज्यावेळेस विचार चालतील त्यावेळेस ऑटोमॅटिक हात चालतील. म्हणून अगोदर आपले विचार चांगले ठेवा. विचारांवरच भविष्य आहे, विचारांवरच काम आहे. बाळांनो, जीवनात जे मिळवायचं ते चांगल्या मार्गाने मिळवा. एखादी गोष्ट काळ्या मार्गाने लवकर मिळत असेल तर काळ्या मार्गाचा वापर कधीच करू नका. काळा मार्ग म्हणजेच काय, तर चुकीचा मार्ग. आणि चुकीच्या मार्गाने मिळवलेली गोष्ट फार काळ तुम्हाला आनंद देऊ शकत नाही, कारण हा फक्त थोड्या काळासाठी मिळवलेला आनंद आहे. जीवनात तुमच्या खूप सारा आशीर्वादांचा तुटवडा असेल तर देवाकडे मागणी घाला. देव तुम्हाला नक्की आशीर्वाद देतील. परमेश्वराची भक्ती आणि सेवा कधीच वाया जात नाही, कारण परमेश्वर म्हणतात, बाळा, ज्यावेळेस तुझे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा एक नवीन मार्ग सुरू होणार असतो. ज्यावेळेस तुझ्या जीवनात काळोख दाटलेला असतो त्यावेळेस आशेचा किरण एक नवीन येणार असतो. ज्यावेळेस सर्वजण तुझी साथ सोडतात त्यावेळेस फक्त मी तुझ्यासोबत असतो. म्हणून बाळांनो, विचार करा आणि जीवनात काहीतरी नवीन घडवण्याचा प्रयत्न करा. देवाने सांगितलेला प्रत्येक मार्ग तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येणार आहे. देवाने पाठवलेली प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणार आहे. देवाने पाठवलेला प्रत्येक आशीर्वाद तुमचं जीवन चांगलं बनवणार आहे. म्हणून परमेश्वर जोपर्यंत तुमच्यासोबत आहे तोपर्यंत तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. परमेश्वर तुमच्यासोबत आहेत. परमेश्वराचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. फक्त तुम्ही तुमचं काम चांगल्या पद्धतीने पार पाडा. भविष्यात जे होईल ते होईलच, परंतु वर्तमानामध्ये आपलं चांगलं मन लोकांना दाखवा. लोकांना नसेल बघायचं, नाही बघू द्या, परंतु देव तुमचं चांगलं मन नक्की बघतील. ज्याचं मन चांगलं त्यांच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट चांगली आहे. ज्यांच्या आयुष्यात देवाला स्थान आहे त्यांच्या भविष्यामध्ये काहीतरी चांगलं नक्की होणार आहे. परमेश्वर तुमच्या पाठीशी आहेत. फक्त तुम्ही चांगल्या दिवसांची वाट बघा. परमेश्वराच्या दरबारामध्ये थोडासा उशीर आहे, परंतु अंधकार अजिबात नाही. म्हणून परमेश्वर जोपर्यंत तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात जे काही हवं आहे ते मिळवा, परंतु चांगल्या मार्गाने मिळवा. आयुष्यात प्रत्येक गोष्ट शक्य आहे, फक्त तुम्ही तुमचं योगदान 100% द्या. बाळांनो, आजचा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत राहा, ते तुमची मदत नेहमी करत राहतील. आजचा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असेच सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.